वार्तांकन रोखठोक बातमी। सोलापूर महापालिका निवडणुकीसाठी आयोगाने खर्चाची मर्यादा वाढवली असली तरी आता उमेदवारांना प्रत्येक प्रचार सभेचा फोटो, बिल व यादीसह अहवाल सादर करावा लागणार आहे। उमेदवारांनी बँक खात्यांच्या पासबुकची झेरॉक्स प्रत सादर करणं बंधनकारक आहे। किमान 10,000 रुपयांपर्यंतचा खर्च रोख रकमेने करता येईल असंही निवडणूक आयोगाने स्पष्ट केलंय। सध्या महापालिका निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे। विविध पक्षांच्या उमेदवारांनी अर्ज दाखल केला आहे। सोलापूर महानगरपालिका निवडणुकीची अंतिम यादी प्रसिद्ध झाल्यानंतर प्रचाराला सुरुवात होणार आहे। 15 जानेवारीला मतदान होणार असून 16 जानेवारीला मतमोजणी होणार आहे। कोणत्याही उमेदवाराने मर्यादेपेक्षा जास्त खर्च केल्यास त्याच्यावर कारवाई होऊ शकते। प्रचार करताना खर्चावर नियंत्रण ठेवणं महत्त्वाचं आहे। आयोगाने दिलेल्या नियमावलीनुसार विविध भागात प्रभागांचा आकार आणि प्रचाराची व्याप्ती लक्षात घेऊन खर्चाच्या मर्यादेत फरक ठरवण्यात येतो आणि वर्गीकरण करण्यात येते। निवडणुकीदरम्यान प्रचार कसा आणि किती खर्चात करायचा याचं नियोजन उमेदवारांना करणं अनिवार्य केलं आहे। उमेदवार त्यांच्या प्रचारात कोणते साहित्य वापरतात यावर निवडणूक यंत्रणेकडून लक्ष ठेवण्यात येणार आहे। याची तपासणी करण्यासाठी पथके नियुक्त करण्यात आली असून चित्रीकरणही करण्यात येणार आहे। लोकसंख्या, मोठे प्रभाग आणि प्रचारात वापरण्यात येणाऱ्या सामानांची संख्याही भरपूर असते। हे लक्षात घेऊन मर्यादित वाढ करण्यात आली आहे। यामध्ये जाहिरात, सभा, वाहन खर्च, प्रचार साहित्य यांचा समावेश आहे। निवडणूक खर्चाचे नवे दर जाहीर होताच उमेदवारांमध्ये चांगलीच चर्चा रंगली आहे। सोलापूर महानगरपालिका निवडणुकीसाठी उमेदवारांना खर्चाच्या मर्यादेबाबत सांगितलंय। उमेदवारांना प्रत्येक सभेचा फोटो, बिलही सादर करावं लागणार आहे। वेळोवेळी खर्चाचा हिशोब द्यावा लागणार असून खर्चाचा ऑडिट केलं जाणार आहे। 10,000 पर्यंतचा कॅश खर्चामध्ये करता येणार आहे। निवडणूक कार्यालयाकडून चहा, नाश्ता, जेवणाचे दरपत्रक जारी केले आहेत अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तथा सोलापूर महानगरपालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांनी दिली आहे। महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या जय हो न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।